चांदवड पोलीस स्टेशन हद्दीत पुन्हा एकदा जनावरांची चोरट्या मार्गाने होणारी तस्करी उघडकीस आलेली असून प्राणी फाउंडेशनच्या टीमला मोठे यश मिळाले। राहुलघाट परिसरात ट्रक क्रमांक MH12 FC 6079 मधून अवैधरित्या 24 जनावरांची अमानुष पद्धतीने वाहतूक केली जात असल्याचे समोर आले। ही जनावरे कत्तलीच्या उद्देशाने मालेगावकडे नेली जात असताना कारवाई करण्यात आली आणि या घटनेत 2 जनावरे दगावल्याची माहिती मिळते आहे। चांदवड पोलिसांनी तात्काळ गुन्हा नोंदवून शेख अफजल उर्फ बबलू शेख हनीफ, अब्दुल सय्यद इसाक शेख आणि आसिफ खान दस्तगीर खान यांच्या विरोधात कारवाई केली आहे। दरम्यान ही जनावरे मालेगाव येथील गोतस्कर आणि आसिफ उर्फ वायरमन याचे असल्याचं निष्पन्न झालं। अप्पर पोलीस अधीक्षक संधू यांनी तात्काळ शोध मोहीम राबवण्याच्या सूचना दिल्या। त्यानुसार उपनिरीक्षक पाराजी वाघमोडे आणि कर्मचारी दिनेश शिरावते यांनी मालेगाव येथे कारवाई करत आसिफ वायरमन यांना अटक केली। विशेष म्हणजे संबंधित ट्रक क्रमांक MH12 FC 6079 विरोधात 1.5 महिन्यापूर्वीच येवला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। न्यायालयातून वाहन सोडवून पुन्हा त्या ट्रकचा वापर गोतस्करीसाठी करण्यात आल्याचं उघड झालं। या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली। पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे। जय श्रीराम, जय गोमाता। आज तारीख 9/2/2026 रोजी ही गाडी नंबर MH12 FC 6079 नंबरची 6 टायर ट्रक चांदवड पोलीस स्टेशन हद्दीमध्ये लासलगाव टीमला पकडण्यात यश आलंय। ही गाडी मालेगावचा सराईत गोतस्कर आसिफ वायरमन याची असून ही गाडी 2/1/2026 रोजी येवला पोलीस प्रशासनाने ताब्यात घेतली होती। गोतस्करी करताना ती गाडी 10 दिवसातच येवला प्रशासनाने सोडून दिली आणि ती गाडी परत रस्त्यावर येऊन पुन्हा तेच कृत्य गोतस्करी करत आहे। आत्ता गाडीमध्ये 23 गोवंश आहे। 23 गोवंशाचा प्राण वाचवण्यात लासलगाव टीमला यश आले आणि गाडीचे नंबर प्लेटा चेंज करून बघा MH12 FC 6079 मागच्या वेळेस पकडली होती तेव्हा हा नंबर होता गाडीला आणि आता जेव्हा आज चांदवड पोलीस स्टेशन हद्दीमध्ये गाडी पकडली तर गाडीला नंबर आहे MH14 BJ 8238। तर नाशिक जिल्हा SP साहेबांना माझी विनंती आहे, हे असले घाणेरडे गच्चाळ प्रकार या गाड्या गोतस्करी करताय तर तुम्ही थोडं साहेब लक्ष घातलं तर खूपच मेहरबानी होईल आमच्यावर। आणि हा मालेगावचा सराईत गोतस्कर आसिफ वायरमन हा काही थांबायचं नाव घेत नाही, तर याला पोलीस प्रशासनाने काहीतरी सक्त कडक कारवाई करावी अशी आमची प्राणी फाउंडेशनच्या वतीने मी विनंती करतो। जय श्रीराम, जय गोमाता। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी धनंजय पाटील, चांदवड। आत्मा मलिक हॉस्पिटल विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित आत्मा मलिक हॉस्पिटल कोकमठाण शिर्डी नाशिकचे सुप्रसिद्ध नेफ्रोलॉजिस्ट, किडनी विकार आणि किडनी प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉक्टर पार्थ देवगावकर MD मेडिसिन DNB नेफ्रोलॉजी ESE नेफ्रोलॉजी युरोपियन रिनल असोसिएशन EDTA दर महिन्याच्या 2ऱ्या आणि 4थ्या बुधवारी आपल्या आत्मा मलिक हॉस्पिटलमध्ये उपलब्ध राहतील। तरी कृपया गरजू रुग्णांनी याचा लाभ घ्यावा। किडनी संबंधित विकारांची लक्षणे खालीलप्रमाणे: सकाळी उठल्यावर डोळ्याभोवती सूज येणे, चेहऱ्या किंवा पायावर सूज येणे, रक्तदाब किंवा मधुमेहाचा किडनी विकार, तरुणपणी उच्च रक्तदाब, रक्तातील युरिया क्रिएटिनचे प्रमाण वाढणे, लघवीमध्ये रक्त किंवा प्रोटीन जाणे, लघवी करताना त्रास होणे। शिर्डी कोपरगाव रोड, कोकमठाण, कोपरगाव। नंबर